कधी कधी ना रोजचं दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला एक पातळ भाजी बनवायची असते, एक सुक्की भाजी बनवायची असते. त्यातल्या त्यात पातळ भाजी अशी छान अशी झणझणीत चविष्ट भाकरी चुरून खाता येईल असं काहीतरी बनवायची असते. आणि सुक्की भाजीमध्ये म्हटलं ना तर अगदी कमी तिखट, कमी मसालेदार अशी भाजी बनवायची असते. तर आजचीच थाळी अगदी तशीच आहे, कमी मसालेदार आहे, झणझणीत असा मटकीचा रस्सा, बाजरीची भाकरी. चला पटकनी रेसिपीला सुरुवात करूया. इथे मटकी घेतलेली आहे, एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली. मटकी पहिली चांगली धुवून घ्या आणि नंतरनं त्यामध्ये पुरेसं मटकी शिजण्या एवढं पाणी घाला, मीठ, हळद, हिंग घाला, 1 चमचा तेल घाला आणि साधारणतः 10-1 मिनटं मीडियम गॅसवरती मटकी वाफवून घ्या. मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही, कारण मटकी ही हलकी असते. त्यामुळे मसाला बनवण्यासाठी ना मी इथे धने, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ घेतलेले, कांदा, टोमॅटो घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. आज माझ्याकडे होतं म्हणून आज मी ओलं खोबरं वापरलेलं आहे. पण रस्सा भाजी बनवताना जर तुम्ही ओलं खोबरं वापरणार असाल तर ते चांगलं तेलामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घ्या, जेणेकरून रस्स्याचा जो कलर आहे तो असा पांढरा न राहता असं छान लालसर तरी येईल असं. कारण काय होतं, जेव्हा आपण ओलं खोबरं घालत असतो तेव्हा रस्स्याचा जो कलर असतो ना तो मग पांढरट दिसतो, असा तरीबाज लाल दिसत नाही. त्यासाठी खोबरं चांगलं तेलामध्ये या पद्धतीने लालसर भाजून घ्यायचं. नंतरनं धने जिरे घाला, ते भाजून घ्या आणि नंतरनं जो ओला मसाला घेतलेला आहे तो ओला मसाला यामध्ये घालून घ्या. थोडंसं मीठ घाला आणि आवश्यक वाटलं तर एखादी पळी तेल घालून मसाला चांगला भाजून घ्या, जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो पूर्ण शिजत नाही तोपर्यंत. मसाला एकदाचा भाजून झाला की एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. गार करून द्या, गार होऊ द्या आणि मग मिक्सरला वाटून घ्या. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का, जर तुम्ही मसाला गरम गरम असताना जर वाटायला घेतला तर पाती तर खराब होतातच, पण काय होतं, गरम वाफेने वरचं जे झाकण असतं भांड्याचं ती उडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी रिस्क न घेता मसाला गार झाला की असा बारीक वाटून घ्या. आता मसाला वाटून घेतलेला आहे. आता जेव्हा कधी मी मटकीचा रस्सा बनवत असते ना त्यामध्ये मी आवर्जून आपलं जे बाजरीचं पीठ असतं ना ते मी वापरत असते. तेलामध्ये बाजरीचं पीठ भाजून मटकीच्या रस्स्याला किंवा दुसरं कोणत्याही कडधान्य असेल त्या रस्स्याला जर घातले तर त्या रस्स्याची जी चव असते ना ती खायला खूप छान लागते, तरी येते आणि चांगला घट्टसरपणा असा रस्स्याला येत असतो. आता इथे मी पळीभर तेल घातले, जिरी मोहरी घालून कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा कढीपत्ता तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि मग मसाले घालायचे. नेहमीचेच मसाले जे आपण नेहमी भाजीला वापरत असतो तेच मसाले इथे घालून घ्यायचे. थोडं पाणी घातलेले मसाले जळू नये म्हणून. आणि बाजरीचं पीठ तर आपण इथे तेलामध्येच भाजून घेतलेलं आहे. नंतरनं यामध्ये केलेलं जे वाटण आहे ते वाटण घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्हाला वाटलं तर मीठ घालून घ्या, 1 चमचा. चांगलं हलवून घेतलं, झाकण ठेवा. 10-1 मिनिट मीडियम गॅसवरती चांगलं असं तेल सुटेपर्यंत मसाला शिजून घ्या, जेणेकरून रस्स्याला कलर चांगला येतो, तरी चांगली येते आणि मसाला चांगला शिजल्यामुळे ना रस्सा जो असतो ना तो एकदम चविष्ट लागतो. वाफवून घेतलेली मटकी यामध्ये घाला, पुरेसं तुम्हाला हवा तेवढं पाणी यामध्ये घाला तुमच्या अंदाजानुसार आणि चांगली खळखळून एक उकळी घ्या. उकळी आली की 10-12 मिनटं रस्सा उकळता ठेवा. तोपर्यंत आपण इथे गवारीची भाजी बनवून घेऊ. आता इथे आपण जास्त तिखट फायसी अशी सुकी भाजी नाही बनवणार आहे. एक भाजी तिखट पातळ बनवली तर दुसरी सुकी जी भाजी असते ती मी अगदी कमी तिखट बनवत असते. तर गवार इथे कवळी सोलून घेतलेले, लसूणी गवार बनवते लसूण घालून, त्यामुळे भरपूर सारा असं लसूण ठेचून घ्यायचा. 2 पळ्या तेल घाला, जिरे मोहरी घाला, लसूण ठेचलेला त्यामध्ये घाला, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घाला, कढीपत्ता घाला, हळद हिंग घाला, धने पावडर घाला आणि
गवार यामध्ये नितळून घाला. अगदी थोडंसं पाणी घाला जेणेकरून गवार अशी वाफवली गेली पाहिजे. चवीप्रमाणे मीठ घाला आणि व्यवस्थित तिला हलवून घ्या. आता इथे मी गवार कवळी घेतलेली आहे, त्यामुळे पटकन ती शिजली जाते. निबार गवार घेतली ना मग तिला थोडासा टाईम लागतो. आता इथे 10-1 मिनिटामध्ये आपली गवार चांगली वाफवून झालेली आहे. पाणी तुम्ही इथे बघू शकता. मी पाणी अजिबात घातला नव्हता. एकही थेंब पाण्याचा घातलेला नाही आहे. कवळी असल्यामुळे पटकन शिजले गेले. नंतर ना इथे एक टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून यामध्ये घातलेले. आता इथे टोमॅटो घातला की 2च मिनटं आपल्याला ही परतून घ्यायचं आहे. टोमॅटो जास्त शिजून नाही द्यायचा. एक प्रकारे सारखं आपण इथे बनवून घेतलेली. गवारीची भाजी बनवून झालेली आहे. भात इथे मी धुवून घेते, कारण भाकरी बनवेपर्यंत आपला भात कुकरला होऊन जातो. आता इथे तांदूळ धुवून घेतलेले. मीठ घाला. 1 चमच्याभर त्यामध्ये तूप घातला ना की भात चांगला मऊसूत शिजला जातो आणि खाताना असा चिकट लागत नाही, मस्त लागतो. आता भात होईपर्यंत भाकरीही मी इथे थापून घेतलेल्या आहे आणि भाकरी बनवून झाल्याच्यानंतर ना साधारणतः दुपारचा टायमिंग असतो 1-2चा किंवा 1-1:30चा किंवा काही लोकांचा 12 वाजताचा असतो. जेवायला घ्यायचं या पद्धतीने ताट एका डिशमध्ये झणझणीत गरमागरम असा मी इथे मटकीचा रस्सा घेतलेला आहे. लसूणी खारी गवार घेतलेले. मीठ जरासं ह्या गवारीला जास्त घालायचं आहे. कैरीचं सीझन नाही आहे, पण अजून तोतापुरी कैऱ्या बाजारात मिळतात त्या घेतलेल्या आहे. सॅलड म्हणून घेतलेलं आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे. भाकरी गरमागरम भात. मस्त साधं आहे पण खायला चविष्ट आहे, पोटभरीचं आहे, हेल्दी जेवण आहे. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा.